नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. नशामुक्त भयमुक्त अभियानाचे फॉर्म मशिदीतून. काल शुक्रवारी सांगली येथील रमजान मशिदीमध्ये नशामुक्तीवर फॉर्म भरून घेण्याचे कार्य सुरू होते आणि यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि नशामुक्ती आंदोलनाचे प्रमुख सतीश साखळकर यांनी आपल्या या कार्यासाठी आपलं मत व्यक्त केले. ते म्हणाले, काल शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी कोल्हापूर रोड 100 फुटी रमजान मस्जिदमध्ये जाण्याचा योग आला. भय आणि नशामुक्त अभियान राबवण्यात येत आहे. त्यानिमित्ताने सदर ठिकाणी फॉर्म भरून घेण्याचे सुरू होते. अभियान संपल्यानंतर मस्जिदचे ट्रस्टी हाजी रियाज शेख बिट्टूबाई यांनी मशिदीत येण्याचे निमंत्रण दिले. काल पहिल्यांदा मशिदीमध्ये जाण्याचा योग आला. आमचा मशिदीमध्ये सत्कार करण्यात आला. सोबत तानाजी सावंत, कुलदीप देवकुळे, आशिष कोरी, सुरेश टेंगले, मनसेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. धार्मिक स्थळांचे पवित्र कार्य सर्व धर्मियांसारखेच असते, मात्र मशिदीमध्ये जाण्याचा योग यापूर्वी कधीच आला नव्हता. काल तो साधला गेला. यावेळी बांधवांनी आम्हाला याबाबत प्रचार आणि प्रसार करण्याबाबत कमी पडलो आहोत, त्यामुळे दुरावा निर्माण झाला. यामुळे सर्व धर्म समभाव याची व्याख्या अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही आता नवीन सुरुवात करत आहोत, असे सांगितले. आम्ही मशिदीचे प्रमुख रियाजभाई शेख सर्वांचे आभार मानले. यावेळी हाजी रियाज शेख, युसुफ उर्फ लालू मिस्त्री, हाजी नासिर जमादार पटेल मिस्त्री, मुन्नाभाई पट्टीगिरी, तोहिंद मुजावर आणि आसपास परिसरातील सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.